नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 41। तर बघा, दरवेळीप्रमाणे आपण खूप महत्त्वाचे IMP प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि कोणामध्ये ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यासाठी करार झाला आहे। तर बघा, प्रश्न पहिल्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत विकास ग्रुप। पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, शरीरातील तपासणीचा नाका काय तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? बरोबर। तर बघा, तपासणीचा नाका म्हणून कोणता अवयव ओळखला जातो? ऑप्शन आहे 4 आणि त्यापैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यकृत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश साली झाली किंवा कोणत्या साली स्थापना झाली? तर बघा, 3 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय 1962 साली स्थापना झाली। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिले गोल्ड ATM डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद येथे सुरू करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, हिंगोली शहर हे डॅश डॅश नदीच्या काठावर वसले आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कयाधू नदीच्या काठावर वसले आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी 2024 आयोजित करण्यात आला आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 6चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नवी दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, डॅश डॅश ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्थायी समिती ही काय आहे तर जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी पटापट आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करायचं आहे। सर्वांनी पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण पुढचा प्रश्न बघूया। तर बघा, प्रश्न क्रमांक 8, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे। ऑप्शन सर्व वाचून घ्या। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नांदेड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या ठिकाणी देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, हरितद्रव नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागामध्ये होतो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी थैलोफायटा आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11 बघा, नगरपालिकेच्या अध्यक्षास डॅश डॅश असे संबोधल्या जाते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नगराध्यक्ष असे संबोधले जाते। पुढचा प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगात 3ऱ्या क्रमांकावर जर्मनी देशाची अर्थव्यवस्था पोहोचली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जपान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, रायपूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्तीसगड काय छत्तीसगड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारताच्या तिरंगी झेंड्यांचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण डॅश डॅश आरे आहेत। आणि बघा, अतिशय महत्त्वाचा अतिशय सोपा प्रश्न आहे जो आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे। तर मला असं वाटतं की प्रत्येकाला याचं उत्तर माहीत असेलच, त्यामुळे काय करायचं आहे, सर्वांनी याचं उत्तर आत्ताच्या आता मला काय करायचं आहे त्या ठिकाणी लगेच कमेंट करून सांगायचं आहे। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सर्वांनी हवं तर व्हिडिओ पॉज करा, पण आत्ताच्या आता कमेंट करून सर्वांनी या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, पथुम निसंका हा श्रीलंका देशाचा कितवा खेळाडू ठरला ज्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पहिला खेळाडू ठरलेला आहे। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 16 बघा, खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। आणि वाक्य काय बघा, मुलगा चांगला खेळतो आणि याच्यातून आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चांगला हे काय आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा,
हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे? तर बघा, हापूस आंबा फार गोड आहे हे कोणते विशेषण आहे? तर बघा, अतिशय सोपं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए गुणविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 18 शी काय हे अक्षर तुझे गोड हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी उद्गारार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 19 नामानिराळा होणे म्हणजे काय किंवा डॅश डॅश. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी हात झटकणे. काय? हात झटकणे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला, या वाक्यातील प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 21 मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, हे डॅश डॅश वाक्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 22 मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी मनुष्यत्व. काय? मनुष्यत्व. प्रश्न क्रमांक 23 हा आंबा जणू साखरच, या वाक्याचा अलंकार ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी उत्प्रेषा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 शहरात खूप लोक राहतात, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विभक्ती प्रकार ओळखा. तर बघा, शहरात या शब्दाखाली काय आहे तर अंडरलाईन केलेली आहे किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी सप्तमी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाही, वाक्य प्रकार ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 25चं ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 26 सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 27 मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी पुरुषवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28 वाक्य प्रकार ओळखा. आईवडिलांचा मान राखावा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 29 राजाने राजवाडा बांधला, प्रयोग ओळखा. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए कर्मणी प्रयोग. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन विद्यार्थी असतील त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. तर प्रश्न क्रमांक 30 दगडबिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए अभ्यस्त.